चला आजपासून मी करणार आहे दिवाळीची, दसऱ्याची साफ-सफाई. तर त्या अगोदर म्हटलं माझ्या चला गार्डनमधून फेरफटका मारून येऊ. माती एकीकडे मी टाकलेली आहे वरती सुकायला. कारण 2-4 झाडांची म्हणजे रिपोर्टसुद्धा करायचा आहे त्यासाठी. आणि इथे बघू शकता तुम्ही मोगऱ्यामध्ये भरपूर अशा कळ्या लागलेल्या आहे. बऱ्याच ठिकाणी आता आपल्याला बघायला वाटतं, की मोगऱ्यामध्ये आता कळ्या वगैरे लागत नाही किंवा फुलं येत नाही. पण माझ्या मोगऱ्यामध्ये ना मी थोडंफार आता त्याला उन्हामध्ये ठेवलेलं आहे आणि तांदूळाचं जे काही पाणी वगैरे निघतं, थोडं अधून ताकाचं पाणी असं टाकत राहते. मस्त कळ्या वगैरे लागत आहेत त्याच्यामध्ये. त्यानंतर हे गोकर्णाचं तर एव्हरग्रीन आहे. नक्की तुम्ही सुद्धा लावा तुमच्याकडे. तर त्यानंतर मी स्वयंपाकाला घेतलं होतं. तर स्वयंपाकामध्ये मस्त झणझणीत अशी कोबीची भाजी बनवलेली आहे. सोबतच वरण-भात असं होतं काही. आणि त्यानंतर देवपूजासुद्धा करून घेतलेली आहे मिस्टरांनी. देवपूजा वगैरे झाल्यानंतर मी रांगोळी वगैरे काढते. त्या अगोदर म्हटलं चला तुम्हाला सुद्धा दाखवते देवपूजा सकाळची. आणि मला आज साफसफाई करायची आहे दिवाळी दसऱ्याची. तर म्हणून स्टोअर रूममध्ये बघितलं तर खूप सारा पसारा होता. तर तो काढायचा असतो पूर्ण बाहेर आणि त्याच्यानंतर साफसफाई करायची असते. तर मला सगळ्यात जास्त कंटाळा येतो साफसफाई करायची स्टोअर रूमची. तर हे मला तांदूळाला सुद्धा आज पीठ वगैरे म्हणजे तांदूळाचं पावडर वगैरे लावून ठेवायचं आहे, भरून ठेवायचे. आता 8 दिवस झाले ते आणून. आपण असंच यूज करत राहतो आणि ते तसंच राहून जातं मग. तर खिडक्या बघू शकता तुम्ही किती घाण झालेल्या आहे. स्टोअर रूममध्ये एकदम पॅक राहते स्टोअर रूम. तरीसुद्धा खूप कुठून माहीत नाही धूळ येते. तर त्याला सुद्धा आता क्लीन करते हळू-हळू एक-एक करायला घेते. खिडकीपासून सुरुवात केलेली. खिडक्या बघू शकता तुम्ही कारण सतत पाऊस चालू राहतो आणि जाळे माहीत नाही कसं काय होतात एवढे. तर सगळ्यात अगोदर खिडक्या वगैरे क्लीन करून घेतल्या ह्या सगळ्या. त्यानंतर त्याला स्वच्छ पुसून काढणार आहे. जाळे-जुळे सगळं क्लीन करते घरातले, आतले, बाहेरचे. तर चारही रूममधले एकदाच क्लीन करून घेते. त्यानंतर कपाट वगैरे आतून बाहेरून सगळं स्वच्छ करणार आहे. वरचे सज्जेसुद्धा करायचे आहेत. जरी कपाट स्वच्छ म्हणजे आपण एकदा साफ करताना आतून बाहेरून जरी केलं तर माहीत नाही कुठून गॅप राहतो छोटासा. छोट्या गॅपमधून सुद्धा खूप आतमध्ये धूळ जाते. तर इथे बघू शकता मी फक्त जाळे-जुळे काढलेले आहेत. खिडकीमधले तर किती म्हणजे धूळ निघालेली आहे, कचरा निघालेला आहे. जाळेसुद्धा खूप लागतात. असं वाटतं आपल्याला की वरून स्वच्छ दिसत आहे, पण जेव्हा साफ करायला घेतो ना, तर बघू शकता तुम्ही एवढी धूळ राहते. तर मुलींच्या बुक शेल्फवरती सुद्धा खूप धूळ झालेली होती. कारण जेव्हापासून ते बुक शेल्फ झालेलं आहे, तेव्हापासून क्लीन केलंच नव्हतं. तर बघू शकता तुम्ही किती धूळ आहे ही. वरून जरी आपल्याला दिसत नसेल, पण जाळं आणि धूळ खूप राहते. ते स्वच्छ करून घेतलं. छान असं स्वच्छ लिक्विड घेतलेलं आहे हँडवॉश. त्यानं एकदा 1-2 वेळेस कपड्यांनी पुसून घेतलं. परत एकदा कोरड्या कपड्याने स्वच्छ पाण्याने पिळून असं घेतलेलं आहे स्वच्छ करून. त्यानंतर हे जे आहे ना आर्टिफिशियल प्लांटसुद्धा खूप सुंदर दिसतात. मला जास्त आवडत नाही, पण ओरिजिनलची आणि आर्टिफिशियलची खूप फरक पडतो. ओरिजिनल फ्लॉवर्स किंवा प्लांट जे आहे ना, त्याची रोनकच वेगळी राहते. त्यानंतर गणपती बाप्पाची इथे फोटो राहते, वरती फ्रेम राहते, ती सुद्धा पुसून स्वच्छ करून ठेवून दिलेली आहे. जे काही प्लांट होते ते सुद्धा मस्त स्वच्छ करून घेतलेले आहे. आता उद्या बघेल मी उद्या कोणती साफसफाई किंवा क्लीनिंग करेल. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. आता वाजलेले 1:30 तर चला आता मी बंद करते. छोटासा व्हिडिओ आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.